कोल्हापूरला कायमस्वरूपी खंडपीठ लवकरच होणार असून ती आता केवळ एक औपचारिकता उरली आहे असं प्रतिपादन माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले। कोल्हापूर सडकी बेंचला 1 वर्ष पूर्तीबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या सभागृहात माजी सरन्यायाधीश गवई यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांना न्याय मिळाला यापेक्षा दुसरा आनंद नाही, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं गवई म्हणाले। खंडपीठाच्या निर्मितीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिलेली आहे। माझ्यामध्ये मागच्या वर्षभराच्या कालखंड न्यायमूर्ती मकरंद कर्दीकर, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती दिघे, संतोष चोपळगावकर या चौघांच्या आणि त्यानंतर त्यांना अजित खाडेकर जॉईन झाले आणि बरेच जणी आमची आज मला ते पुढारीमध्ये झाली आहे। जवळपास 20-22 न्यायाधीशांनी आता काम केलं। त्या सर्व न्यायमूर्तींनी तिच्या शेवटच्या माणसाला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेमध्ये न्याय देण्याचं जे काम केलं ते मला वाटते की टीका करणाऱ्यांच्या वरती आपोआप असलेली कपडात आहे। मी त्या सर्व न्यायमूर्तींचा आज मनापासून आभारी आहे की त्यांनी कोल्हापूर खंडपीठाला स्थायी स्वरूप दिलं। मागे म्हटलं तर मी सर्क्युट बेंच म्हणणारच नाही, माझ्यामध्ये हे खंडपीठ आहे आणि ते झाल्याचं नवं आहे। फक्त वेळेच आहे, की वेळ कधी येते आणि लवकरच ती वेळ येईल। कोल्हापूरची संख्या वाढेल, त्याचबरोबर चांगले इन्फ्रास्ट्रक्चर इथे निर्माण होईल। आपल्या काही वकील सहकाऱ्यांनी काही अडचणी सांगितल्या। कोल्हापूरला बेंच तर आहे, परंतु अजूनही रेव्हेन्यू मॅटर्ससाठी पुण्याला जावं, अजूनही ट्रिब्युनलसाठी पुण्याला मुंबईला जावं लागतं आणि आपण बघतो आहोत की आजकाल डिसेंट्रलायझेशनचा एरा आहे। आपण प्रत्येक तालुक्यामध्ये न्यायालय निर्माण केले जेणेकरून न्याय हा सरकारच्या दारी गेला पाहिजे आणि एवढ्या मोठ्या विभागाला एकच डिव्हिजनल कमिशनरचं ऑफिस हे माझ्या मते योग्य नाही आहे। मी आंबेडकर साहेबांना विनंती केली की कोल्हापूरला डिव्हिजनल कमिशनरचं ऑफिस व्हावं, मागे राहिली। आम्ही सर्वजण त्या पाठिंबा तुम्हाला पाठिंबा देऊ। मी या प्रसंगी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर कोल्हापूर खंडपीठाची अशी उत्तरोत्तर प्रगती हो आणि औरंगाबाद खंडपीठाला निर्माण झालं होतं त्यावेळेला टीकाकारांना जसं औरंगाबाद खंडपीठाने उत्तर दिलं तसंच कोल्हापूरचे न्यायाधीश, कोल्हापूरचे वकील आणि कोल्हापूरची जनता त्यांना उत्तर देईल आणि खऱ्या अर्थानं या 6 जिल्ह्यातील शेवटच्या नागरिकांना कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत न्याय झाल्याचं खऱ्या अर्थानं सामाजिक आणि आर्थिक समाजाचं स्वप्न पूर्ण होईल अशा शुभेच्छा मी आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।